तर बेनिफिट्स ऑफ चॅनल पार्टनर आणि लोकांच्या मनातले हे मिसकन्सेप्शन हे तुम्ही कसे दूर कराल? ते लोकांना एज्युकेट करतायत की तुम्ही घर घेताना काय काळजी घेतली पाहिजे, तुम्ही कुठे घर घेतलं पाहिजे, ते ऑप्शन क्रिएट करतात त्यांच्यासमोर. त्यांच्या डिसिजन मेकिंगमध्ये त्यांना बरीचशी इन्फॉर्मेशन इनपुट्स देतात. कारण की एका कॉमन मॅनला जो IT मध्ये काम करतो किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुण्यात काम करतो, त्याच्याकडे तेवढा वेळ नाही आहे की मी खरंच हे सगळं सर्च करणार, मग त्याची इन्फॉर्मेशन घेणार, नॉलेज घेणार. आणि ज्यावेळेस तुम्ही घर घेता, आज आपण गोष्टी करतो 70 लाखाचं ॲव्हरेज प्राईस आहे, म्हणजे 1 करोडपासून तर अगदी 50 लाखापर्यंत घर आहेत. आणि तुम्ही 1 करोडचं घर घेताय आणि जर तुमचा डिसिजन चुकला तर तुमचे 1 करोड जाणार आहे. ओके, पण जर एक कन्सल्टंट अपॉइंट केला ज्याची कॉस्ट तुम्हाला द्यायची नाही, तो डेव्हलपरची कॉस्ट आहे ना, ती तुमची कॉस्ट तर नाही आहे. ठीक आहे, तर मग ती कॉस्ट काही असो, पण तुमचा डिसिजन चुकला नाही पाहिजे. कुठलंही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चररपासून कन्झ्युमरपर्यंत पोचायला एक सायकल असते, सप्लाय चेन असतं, तर त्यातला तो पार्ट आहे. आणि ती कॉस्ट ऑलवेज बिअर बाय दी मॅन्युफॅक्चरर ऑर डिस्ट्रीब्युटर. तर त्यांचा कॉस्टचा प्रॉब्लेम आहे, तो तुमचा नाही आहे. कारण की आजकाल कुठलाच चॅनल पार्टनर्स होम बायरकडून कमिशन नाही घेत. एक्झॅक्टली. सो ते त्यांच्यासाठी फ्रीच असतं, फ्री असतं. सो त्यामुळे त्यांनी, मला असं काय वाटत नाही की चॅनल पार्टनरसोबत जाणं काहीतरी खूप फायद्याचं आहे किंवा जाणं खूप तोट्याचं आहे, असं काहीच विषय नाही आहे. असं काय? हे डिपेंड करतं की तुम्हाला खूप वेळ आहे स्वतः रिसर्च करायला आणि सगळं करायला, तर मग तुम्ही स्वतः जाऊ करू शकता. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.